श्री स्वामी समर्थ. जय महाकाली सर्वांना. तुम्हा सर्वांचा दिवस अगदी छान सुखाचा आरोग्यदायी जावो ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन माहितीच्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आपण आपल्या घरामध्ये राहतोय आणि आपल्या घरामध्ये अशी कोणती ना कोणती तरी एक ठराविक व्यक्ती असते जिचा त्रास आपल्याला नक्की होतच असतो. म्हणजेच काय तर आपल्यापैकी बरेचसे असे जण आहेत की ज्यांच्या आयुष्यामध्ये आपल्याच कुटुंबामधील आपल्याच घरामधील एखाद्या ठराविक व्यक्तीचा भयंकर त्रास आहे. अगदी 90% असे कुटुंब आहे, 90% असे घर आहेत ज्या ठिकाणी त्या घरातील व्यक्तीच त्या घरामध्ये सतत भांडण करत असतात, सतत त्या घरामध्ये त्रास देत असतात. त्या घरातीलच त्या कुटुंबातील एखादी व्यक्ती काही ना काहीतरी तांत्रिक बाधा, तांत्रिक क्रिया त्या घरातील एका व्यक्तीवर करत असतो. आपल्या घरातीलच व्यक्ती आपल्याला शिव्याश्राप देत असतो किंवा मग सतत आपल्या बरोबर आपल्याच घरातील व्यक्ती भांडत असतात. आणि ज्या वेळेस आपल्या घरातीलच व्यक्ती आपल्याशी असे वागत असतात, आपल्या कुटुंबातील व्यक्ती आपल्याशी असे वागतात, तेव्हा आपल्याला नक्कीच डिप्रेशन येत असते. आपण सारख्या कोणत्या ना कोणत्या विचारामध्ये राहतो, एकसारखा विचार आपण करत बसतो, याच्यावरती आपल्याला काही मार्ग सापडत नाही आणि या परिस्थितीमधून कसे बाहेर पडावं हे देखील आपल्याला समजत नाही. बऱ्याच वेळेस आपल्या मनामध्ये वेगवेगळे विचार देखील येऊ लागतात. मग हे मनामधील विचार कोणत्याही प्रकारचे असू शकतात. आत्महत्या करण्याचे किंवा मग घर सोडून जाण्याचे असे विचार देखील आपल्या मनामध्ये मग यावेळेस येऊ लागतात. आणि बऱ्याच वेळेस आपल्या घरातील जी काही ठराविक व्यक्ती आहे तिचा त्रास कमी करण्यासाठी, नष्ट करण्यासाठी आपण बरेचसे असे उपाय, तोडगे नक्कीच करत असतो. आणि ते सर्व उपाय करून देखील आपल्याला मनासारखा रिझल्ट मिळत नाही. तो व्यक्ती काही सुधारता येत नाही आणि आपल्या कुटुंबातील जे कोणी ते व्यक्ती आहे ते काही केल्यास सुधारतच नाही. मग आजचा हा व्हिडिओ अगदी त्याच कुटुंबातील एका व्यक्तीसाठी आहे. नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा, मध्येच स्किप करू नका, जेणेकरून मी जो उपाय तुम्हाला सांगणार आहे तो उपाय देखील तुम्ही करा आणि तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये जी कोणी अशी एक ठराविक व्यक्ती आहे जिच्यामुळे तुम्हाला खूप भयंकर असा त्रास होतोय, तिच्यामुळे तुमचं पूर्ण जीवन अस्ताव्यस्त झालेलं आहे आणि हा रामबाण असा उपाय तुम्ही नक्की करून त्या व्यक्तीला सुधारू शकता. तुमच्या मनासारखे, तुमच्या मनाप्रमाणे ती व्यक्ती ह्याच्या पुढे वागेल आणि तुमच्या प्रत्येक इशाऱ्यावरती ती तुम्ही जसे सांगाल तसे ती नाचेल. तर हा आपल्याला उपाय करायचा आहे. तो उपाय काय करायचा आहे? आपल्याला अशी एक वस्तू आहे जी आपल्या जवळ आपल्याला ठेवायची आहे. ही वस्तू अगदी साधी दिसत असली तरी देखील अगदी प्रभावी आणि अत्यंत फायदेशीर अशी ही वस्तू आहे. तुम्ही ज्या वेळेपासून हा उपाय सुरू कराल त्या वेळेपासूनच अगदी जो व्यक्ती तुम्हाला टॉर्चर करत होता तो व्यक्ती अगदी तुमच्याशी बोलण्यासाठी तडफडेल. आता फक्त घरातीलच व्यक्ती नव्हे तर तुम्हाला इतर तुमच्या शेजार पाजारी कोणी व्यक्ती असेल किंवा मग तुमच्या नातेवाईकांमध्ये कोणी व्यक्ती असेल, त्या व्यक्तीसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. ती व्यक्ती देखील तुम्ही हा उपाय केल्याने नक्कीच सुधारेल आणि तुमच्याशी चांगल्या प्रमाणे वागण्यामध्ये सुरुवात करेल. ती व्यक्ती तुमच्याशी बोलण्यासाठी तडफडेल. जी व्यक्ती तुमच्याशी बोलत नाही ती व्यक्ती देखील तुमच्याशी बोलण्यासाठी अगदी उत्सुक होईल. आपण जो उपाय करणार आहोत तो अगदी अत्यंत प्रभावी आणि तांत्रिक क्रियेमध्ये वापरला जाणारा हा उपाय आहे. मी तुम्हाला जो उपाय सांगत आहे तो उपाय आपण अमावस्या, पौर्णिमेला किंवा मग कोणत्याही एका शनिवारी आपण हा उपाय करायचा आहे. हा उपाय तुम्हाला सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी अगदी कोणत्याही वेळेस करता येईल. हा उपाय करताना सर्वात महत्त्वाची वस्तू आपल्याला लागणार आहे ते म्हणजे लिंबू आणि एका काळ्या रंगाचे छोटेसे कापड आणि काळ्या रंगाचं पेन, म्हणजे काळ्या रंगाची शाई असलेलं पेन, पेन्सिल, मार्कर तुम्ही काहीही बाजारातून घेऊन येऊ शकता. आता जी कुठली ठराविक व्यक्ती आहे ती आपल्याला जी त्रास देत आहे त्या व्यक्तीचं नाव काळ्या रंगाच्या स्केच पेनने, काळ्या रंगाच्या शाईने आपण जो बाजारातून लिंबू आणलेला आहे त्या लिंबूवरती आपल्याला लिहायचे आहे आणि तो लिंबू आपल्याला, तो काळा कापड आपण जो घेतलेला आहे त्या काळ्या कापडामध्ये ठेवायचा आहे. आता त्याच्यावरती जे काही नाव असेल, जी व्यक्ती आहे तुम्हाला त्रास देते त्या व्यक्तीचे नाव तुम्हाला त्या लिंबूवरती लिहायचे आहे.
आता ज्या वेळेस आपण हे लिंबूवरती नाव लिहिलेले आहे तेव्हा पटकन तो लिंबू आपण काळ्या कापडामध्ये ठेवायचा आहे आणि त्याची पोटली तयार करायची, म्हणजे त्या काळ्या कापडामध्ये तो लिंबू बांधून घ्यायचा आहे आणि लगेचच म्हणजे ताबडतोब आपल्याला हा लिंबू जी पोटली आहे ती पोटली जी व्यक्ती आपल्याला त्रास देत आहे, ज्या व्यक्तीमुळे आपल्याला भयंकर असा त्रास होतोय, डिप्रेशन आलेला आहे, त्या व्यक्तीच्या शरीरावरती आपल्याला स्पर्श करायचा आहे। आता हा स्पर्श त्याच्या नकळतपणे आपण ह्या पोटलीला करायचा आहे। आता ह्या ठिकाणी तुम्ही म्हणत असाल ती व्यक्ती तुमच्याशी बोलत नाही आहे, ती लांब लांब असते किंवा मग आपल्या घरात नाही राहत आहे, बाहेर कुठेतरी आता राहते आहे, तर काही हरकत नाही। यावेळेस आपल्याला एक साधा आणखी एक उपाय करता येईल, तर तो म्हणजे त्या व्यक्तीचं आपल्या घरामध्ये जर ती व्यक्ती राहत असेल तर त्या व्यक्तीचा कोणता ना कोणता तरी वस्तू, त्याचं एखादं शर्ट किंवा ती असेल तो असेल तिची एखादी साडी किंवा काहीही तिने घातलेले कुठलीही ज्वेलरी, लेडीज असेल तर तिने घातलेली एखादी कुठली ज्वेलरी असेल किंवा कोणतंही तिचं पर्स असेल किंवा पुरुष मंडळी असेल तर त्याचा एखादा रुमाल वगैरे काहीही वस्तू, त्या माणसाने वापरलेली वस्तू त्याच्यावरती आपल्याला ह्या लिंबूचा स्पर्श करायचा आहे आणि नंतर लिंबूला स्पर्श करून झाल्यानंतर लगेचच आपण तो लिंबू आपल्या ताब्यात घ्यायचा आहे, आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि देवाऱ्यासमोर बसायचे आहे। देवाऱ्यासमोर बसत असताना आपल्या घरामध्ये आपल्याला कोणीही त्या ठिकाणी रोकटोक करू नये, आपण काय करत आहोत हे पाहण्यासाठी त्या ठिकाणी कोणीही नसावे अशी आपल्याला काळजी नक्की घ्यायची आहे। आणि नंतर देवाऱ्यासमोर बसून आपण तो लिंबू काळ्या कापडात बांधलेला होता, स्पर्श करून आणलेला तो लिंबू खोलायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला एक लोखंडाचा जो खिळा असतो तो खिळा आपल्याला लिंबूला आर पार असा टोचायचा आहे, म्हणजे वरून आपण जो लिंबूला आपण खिळा टोचणार आहोत तो खालच्या भागाला तो बाहेर आला पाहिजे, लिंबूच्या आरपार आला पाहिजे। अशा प्रकारे लिंबूला आपल्याला तो खिळा टोचून घ्यायचा आहे आणि खिळा टोचून झाल्यानंतर अगदी 24 तास, म्हणजे आता हा उपाय जर तुम्ही दुपारी 12 वाजता केला तर दुपारी 12च्या नंतर जे 24 तास आहेत ते 24 तास आपल्याला हा लिंबू आपल्या जवळ बाळगायचा आहे। हा लिंबू आपल्या जवळच आपल्याला ठेवायचा आहे। या लिंबूला आपला सहवास जास्तीत जास्त झाला पाहिजे। हा लिंबू तुम्ही तुमच्या खिशामध्ये ठेवलात तरी देखील चालेल। तुम्ही साडी वगैरे घालत असाल, तुमच्या साडीला एक नॉट पदरलेला एक नॉट बांधा, त्याच्यामध्ये तो लिंबू ठेवा किंवा मग तुमच्याकडे पर्स तुम्ही कॅरी करत असाल दिवसभर तर त्या पर्समध्ये देखील हा लिंबू तुम्ही ठेवला तरी देखील चालेल। आणि नंतर 24 तास झाल्यानंतर आपल्याला हा लिंबू घ्यायचा आहे आणि लिंबू घेऊन आपल्याला घराच्या बाहेर जायचं आहे, ज्या ठिकाणी जास्त माणसांची रहदारी होत नाही किंवा मग एखादे झाड वगैरे असेल, कोणतेही झाड असेल त्या ठिकाणी जास्त माणसं ये जा करत नाही किंवा मग त्या ठिकाणी कोणत्याही माणसाचा पाय त्या लिंबूवर पडता कामा नये अशा ठिकाणी आपल्याला जायचे आहे। तुम्ही गावाकडे राहत असाल तर तुम्ही रानात वगैरे गेलात तरी देखील चालेल। तुम्ही शहरी भागात राहत असाल तर एखादे झाड बघा, त्या ठिकाणी कोणीही माणसांची जास्त रहदारी होत नाही असं ठिकाण बघा आणि त्या ठिकाणी जाऊन हा लिंबू आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे, त्या लिंबूकडे पाहायचं आहे आणि ती व्यक्ती म्हणजे जी व्यक्तीचं नाव आपण त्या लिंबूवरती लिहिलेलं आहे, आता ही व्यक्ती कोणीही असू शकते, ही व्यक्ती तुम्हाला जी त्रास देत आहे ती तुमचा भाऊ, दीर, नवरा कोणीही असू शकतो, प्रियकर असू शकतो, कोणीही असू शकतं, त्याचं नाव आपण घ्यायचं आहे। त्याचबरोबर त्याचा चेहरा त्या लिंबूमध्ये पाहायचा आहे आणि मनामध्ये आपल्याला सर्व शत्रू विनाशाय स्वाहा, सर्व शत्रू विनाशाय स्वाहा 11 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे आणि तो लिंबू आपल्याला त्या झाडाखाली ठेवायचा आहे किंवा टाकून द्यायचा आहे त्या झाडाखाली। तर अशा प्रकारे हा उपाय तुम्ही फक्त 2 शनिवार किंवा मग अमावस्या किंवा पौर्णिमा, म्हणजे 2 अमावस्या 2 पौर्णिमा तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही नक्की करा। बघा तुम्हाला कुठे ना कुठेतरी नक्की असा अनुभव येईल, जी व्यक्ती तुम्हाला त्रास देत आहे ती व्यक्ती तुम्हाला तुमच्या समोर सुधरत आहे हे देखील तुमच्या नजरेस नक्कीच येईल। अगदी असा भयंकर आणि जालिम असा हा उपाय आहे जो मी तुमच्या बरोबर शेअर केलेला आहे आणि हा उपाय तांत्रिक क्रियेमध्ये वशीकरण किंवा मोहिनी करण्यासाठी देखील अत्यंत प्रमाणामध्ये वापरला जातो। तर जी व्यक्तीमुळे आपल्याला घरामध्ये त्रास होत आहे, आपल्याला कुटुंबामध्ये त्रास होत आहे, त्याच्यामुळे आपल्याला खूप डिप्रेशन आलेलं आहे, ती व्यक्ती आपलं काहीही ऐकत नाही, जेव्हा बघा तेव्हा आपल्याला टोमणे देत असते, काही ना काहीतरी घालून पाडून बोलत असते, अशा व्यक्तीला सुधारण्यासाठी, तिला आपलं वशीकरण करण्यासाठी हा उपाय नक्की तुम्ही करा आणि ह्याची प्रचिती तुम्हाला नक्कीच येईल। फक्त हा उपाय करत असताना फक्त श्रद्धा आणि विश्वासाने हा उपाय करा। देवांना देखील आपण हे
उपाय करत आहोत हे नक्की सांगायचं आहे, त्यांना देखील हे कळते. फक्त हा उपाय आपल्या चांगल्या कामासाठी करायचा आहे. कोणतेही दुष्कृत्य करण्यासाठी हा उपाय आपण जर केला तर त्याचे दुष्परिणाम हे आपल्याला भोगावे लागतील, एवढे मात्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे हा उपाय एवढा जालिम आहे की तुम्ही तुमच्या चांगल्या कामासाठी, तुमचं चांगलं होण्यासाठी हा उपाय केला तर ह्याचं नक्कीच तुम्हाला फळ मिळेल. परंतु जर तुम्ही एखादं वाईट काम करण्यासाठी हा उपाय केला तर नक्कीच दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतील. म्हणून आपलं सात्विक कार्य, आपल्या घरामध्ये छान एकोपा, प्रेम वाढावं म्हणून आपण हा उपाय नक्की करू शकतो. आणि जी कोणी अशी व्यक्ती आहे जी खूप म्हणजे तिचा स्वभावच तसा आहे, म्हणजे चिडचिडा आहे, कोणाला उलटून बोलणारा वगैरे असा जो आहे, तर त्या व्यक्तीला शांत करण्यासाठी हा उपाय आपण नक्की करू शकतो, जेणेकरून आपल्या घरातील वातावरण छान आनंददायी राहील आणि घरामध्ये कोणत्याही प्रकारचं वाद क्लेश होणार नाही. तर आजची माहिती जर आपल्याला आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. आपण जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहिती सकट. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय महाकाल.